चला नमस्कार सर्वांना. आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये कोणत्याही तारखेचा वार रिझनिंगचा टॉपिक पाहायचा आहे. आणि हा जो आहे ना आपल्याला नाही का कोडिंग पद्धतीने नाही का मी शिकवणार आहे. व्हिडिओ नाही का शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चव्हाण मॅथ्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आता पहिल्यांदा आपण पाहूया महिन्याची कोडिंग. बघा महिन्याची कोडिंग कशी असणार आहे. महिन्याची कोड आहेत ना लक्षात कशी ठेवायची बघा. 12चा स्क्वेअर करायचा, 12चा वर्ग 0, 5चा वर्ग 0, 6चा वर्ग आणि पुन्हा 12चा वर्ग करायचा. पण थोडा बदल असणार आहे, तुम्ही लगेच सांगणार आहे. 12चा वर्ग सांगा. महिन्याची कोडिंग आहे. 12चा वर्ग किती असणार आहे? 144, 1, 4 आणि 4 बरोबर. 0 घ्या. 5चा वर्ग किती? 25 इथे लिहिले. नंतर 0 घ्या. 6चा वर्ग किती रे? 36. आणि नंतर आपल्याला 12चा स्क्वेअर करायचा आहे, तो किती असणार आहे? 144. परंतु डिसेंबर महिना जो आहे 4 कोड येणार आहे त्याच्यामध्ये 2 ऍड करा, म्हणजेच किती असणार आहे? डिसेंबर महिन्याचा कोड 6 असणार आहे. आता ही महिन्याची कोडिंग झाली. आता हे साधे वर्ष असणार आहेत बरोबर. साधे वर्षामध्ये महिन्याची कोडिंग असणार आहे. बघा हे साधे वर्ष. आणि लीप वर्ष जर असेल, लीप वर्षामध्ये काही बदल नाही बघा. फक्त नाही का 2 महिन्याचाच बदल असतो, ते म्हणजे जानेवारी. त्याच्यामधून 1 वजा करा, म्हणजेच 1 मधनं 1 गेलं 0. आणि फेब्रुवारी मधनं नाही काय 1 वजा करा, म्हणजेच 4 मधनं 1 गेला तर खाली किती राहिले? 3. बाकी मग जे महिन्याची कोडिंग आहे ती ॲज इट इज आहे बघा, त्याच्यामध्ये बदल होत नाही. लीप वर्षामध्ये जानेवारीचा कोड 0 असणार आहे, फेब्रुवारीचा कोड किती असणार आहे? 3. आणि साधे वर्ष तर तुम्हाला सांगितलेले. बाकीचे जे आहेत ते रिमेनिंग सेम असतात बघा. महिन्याचा विषय संपला. आता वर्षाचा बघा. लीप वर्ष. आता वर्षाची कोड कशी असणार आहेत? वर्षाची कोड कशी असणार आहेत बघा. मी लीप वर्षापासून कोणतं एक लीप वर्ष घ्या. 2016 लीप वर्ष घेतो. 2016 लीप वर्षाने त्याचा कोड नाही का 6 पासून चालू करायचं. लीप वर्ष असेल तर 6 कोड असणार आहे. नंतर 2017चा कोड काय असणार आहे? 2 कमी करीत चालायचं. 6 मधनं 2 गेले खाली किती राहिले? 4. 2018चा कोड किती असणार आहे? मग 4 मधनं 2 गेले खाली किती राहिले? 2. 2019चा कोड किती असणार आहे? 2 मधनं 2 गेलं खाली राहिले 0 बरोबर. आता नाही का 2020. आता 2020 आता हे लीप वर्ष. मग हीच सायक्लिसिटी कंटिन्यू करायची. लीप वर्ष ना त्याचा 6 कोड. मग 2020 झाल्याच्या नंतर जे कॉन्जिक्युटिव्ह आहेत पुन्हा मग हेच असंच 4, 2 आणि 0 अशी सायक्लिसिटी चालू राहणार आहे. ही तुमचे वर्षाचे कोड झाले. आता आपल्याला लास्ट पाहिजे ते वाराचे कोड. बघा वारांचे कोड कसे असणार आहेत. वारांचे कोड हे आपल्याला रविवारच्याला सुट्टी असती बरोबर. रविवारी काय असते? सुट्टी असते. रिलॅक्स डे. तिथून चालू करायचं, एक कोड घ्यायचा. बाकीचे मग नाही का बघा. रविवार झाल्याच्या नंतर पुन्हा असतोय सोमवार, मग त्याचा कोड असणार आहे 2. मंगळवारचा कोड असणार आहे बघा 3. बुधवारचा कोड असणार आहे 4. गुरुवारचा कोड असणार आहे 5. गुरुवार झाल्याच्या नंतर शुक्रवारचा कोड असणार आहे 6. आणि शनिवारचा कोड 7 न घेता 0 घ्यायचा. का बरं? 7 ने 7ला जर भाग दिला तर बाकी किती येणार आहे? 0 येणार आहे. त्याच्यामुळे शनिवारचा कोड 0 असणार आहे. फक्त रविवारपासून चालू करायचं, एवढं लक्षात राहू द्या. आता महिन्याची कोडिंग झाली, वर्षाची कोडिंग झाली, वारांची कोडिंग झाली. आता कोणत्याही तारखेचा वार आपण विदिन सेकंदामध्ये फाइंड करूया. आता एक घेतो मी 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी कोणता वार होता? काय करायचं बघा. हे 15 डेज आहेत, इथं 15 घ्या. आता महिन्याचा कोड बिलकुल पाठ करायची नाही कोडिंग ही, असे लिहायची एका साईडला. साधं वर्ष ना मग ही काढली नाही का, हे डावा कॉलम हे पूर्ण ते असणार आहे. आता ऑगस्ट महिन्याचा कोड बघा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. मग ऑगस्ट महिन्याचा कोड किती रे? तो आहे 3 प्लस शेवटचे वर्षाचे 2 अंक घ्यायचे 47 आणि पुन्हा प्लस करायचं. 47ला काय करायचं? 4 ने भाग द्यायचा. का बरं? लीप वर्ष किती आहेत आपल्याला फाइंड होणार आहे त्याच्यामध्ये. 4 ने भाग देणे म्हणजे लीप वर्ष किती आहेत. आणि इथं प्लस. आता 47चा विषय संपला. राहिलं काय तिथे 1900. 1900चा कोड काय असतो रे? 1900चा कोड आपण लिहून नाही दिलेला. आता 1900चा बघा. आपण जर 1600 घेतलं, हे 2016 घेतलेलं, इथे 1600 जर घेतलं, हे शतक लीप वर्ष. ह्याचा कोड किती असणार आहे रे? 6 असणार आहे बरोबर. 1700चा कोड किती असणार आहे? तो असणार आहे बघा, त्या 2 कमी करा 4 असणार आहे. 1800चा कोड काय असणार आहे? तो असणार आहे बघा 2 असणार आहे. 2 कमी करीत चालाल. 1900चा कोड किती असणार? 2 मधून 2 गेले 0 राहिलं बरोबर. कन्सेप्ट आपली क्लिअर झाली. लीप वर्ष पाहिजे मग ते शतक असू दे किंवा काय. लीप वर्ष जर असेल त्याचा कोड घ्यायचा 6. मग 1900चा कोड काय असणार आहे? 0 बरोबर. इथं 0 घ्या. आणि सर्वांना हे सगळ्याला काय करायचं? 7 ने भागायचं.
ऑड डेज किती आहेत, बरोबर, विषम दिवस किती आहेत फाइंड होणार आहे. आता काय करा, 4ने ह्या 47ला भाग द्यायचा, फक्त भागाकार नाही का लक्षात ठेवायचं, बाकीची गरज नाही आपल्याला. बघा 4 1 4, इथे 1 आलं, 4 कमी झाले. पुन्हा 4 1 4, बरोबर, आणि 7 मधनं 4 गेले, खाली राहिले 3, बाकीची गरज नाही आपल्याला, फक्त भागाकार म्हणजे 11 आलं. आता ह्या सर्वांची बेरीज करायची, त्या बेरजेला 7ने भाग द्यायचा आणि ऑड डेज किती बघायची आपल्याला, बरोबर. आता काय करा, सगळ्यांची बेरीज करण्यापेक्षा रिमाइंडर थेरम यूज केला तर आणखी सोपं जाईल. तर 7ने भाग द्या बरं, 7 सकून 42, 47 मधून 42 गेले तर खाली किती राहतात, 5, म्हणजे बाकी किती आले रे, 5 आले ह्याच्यामध्ये. आता 3ला तर भाग जात नाही 7ने, 15ला भाग द्या, 7 2 14, रिमाइंडर किती आले रे, 1 आली, बरोबर. 11ला भाग जातोय, 7 1 7, आणि 11 मधनं 7 गेले, खाली किती राहिले, रिमाइंडर म्हणून 4 आले. गांशस्थानी शिल्लक काय राहिले बघा, 1 3 5 आणि 4. आता आणखी ह्याच्यामध्ये बेरीज 7 असेल तर ते बी कमी करून टाका. हे 4 आणि 3 7, म्हणजेच हे कॅन्सल झाले. राहिले काय, 5 आणि किती रे, 6, म्हणजेच रिमाइंडर किती आली माझी, 6. बाकी 7ने भाग देत असतो त्यावेळेस बाकी महत्वाची असते, 4ने भाग देतो त्यावेळेस भागाकार महत्वाचा असतो. 6 बाकी आली ना, तर मग 6 हा कोणत्या वाराचा कोड आहे बघा बरं, म्हणजे शुक्रवारचा कोड आहे. म्हणजे जेव्हा आपला देश स्वतंत्र झालता त्या दिवशी कोणता वार असणार आहे, शुक्रवार असणार आहे. तर आजच्या तारखेनं आपण वार काढूया, आजच्या तारखेचे नाही का वार. तर बघा आज काय तारीख, 5 महिना 6 आहे आणि 2026. आजची सर्वांना म्हणजे डेज हे वार माहिती सर्वांना. तर बघा ह्याच्यामध्ये दिनांक किती रे, 5, इथं 5 घ्या. 6वा महिना म्हणजेच जून आहे. बघा जून महिन्याचा कोड कसा आहे, इथं घेऊया आपण. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून. जून महिन्याचा कोड किती रे, 5 आहे, बरोबर. इथं 5 घ्या, 5 घेतले, इथं प्लस. आता शेवटचे 2 अंक घ्या वर्षाचे, म्हणजे इथे 26 असणार आहे. 26ला काय करा, 4ने भाग द्या. का बरं, लीप वर्ष किती आहेत. आणि नंतर विषय राहिला तर 2000चा. 2000चा कोड काय असणार आहे बघा, 1900. 1900चा कोड तर इथं आपण 0 घेतलेला आहे. 2000 आहे ना, 2000 हे लीप वर्ष असणार आहे. लीप वर्षाचा कोड लगेच 6 पासून चालू होणार. ही सायक्लिसिटी नाही का कंटिन्यू राहणार आहे. 6 4 2 0 6 4 2 अशा प्रकारे. 2000चा कोड काय रे, तो असणार आहे 6, म्हणजे ते 6 घ्या, बरोबर. आता ह्या सर्वांना काय करा, 7ने भागायचंय. मग आता 4ने भाग देताना फक्त भागाकार महत्वाचा. 4 1 4, 4 सख किती रे, 24. 26 मधून 24 गेले, खाली किती राहिले, 2. त्याची गरज नाही आपल्याला, भागाकार आलाय 6. आता 7ने भाग देताना रिमाइंडर थेरम यूज करा. 7 त्रिक 21, 26 मधनं नाही का 21 गेले, खाली किती राहिले, 5. आता 7ने भाग जात नाही बघा, रिमाइंडर थेरम यूज होणार नाही. मग आता ॲडिशन केल्याशिवाय पर्याय नाही. बघा 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15, बरोबर. 15 आणि 6 किती रे, 21. 21 आणि 6 किती, 27. वरची बेरीज किती आली, अंशस्थानी 27, छेदामध्ये किती रे, 7 आहे. आता 27ला काय करा, 7ने भाग द्या. मग 7 त्रिक किती रे, 21. मग 27 मधून 21 गेलं, खाली किती राहिले, 6 राहिली. बाकी महत्वाची असते 7ने भाग देत असताना. मग कोणत्या वाराचा कोड नाही का 6 आहे, तर ते जर बघितलं तर ते आपण फाइंड केलेला आहे. म्हणजेच 6 कोड कशाचा आहे, शुक्रवारचा. मग मला कोण सांगतं आज वार कोणता रे, आज वार आहे शुक्रवार. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही पद्धतीने कोणत्याही तारखेचा वार आहे का, या कोडिंग पद्धतीने तुम्ही काढू शकता. जर ही कोडिंग पद्धत आवडली तर आपल्या चव्हाण मॅथ्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.